नमस्कार. डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जी आपली नीट 2024ची परीक्षा झाली तिचा कट ऑफ किती जाऊ शकतो विविध मेडिकल कोर्सेससाठी एक रफली आयडिया घेऊ की नेमका कट ऑफ वाढेल तर किती वाढेल आणि नवीन कॉलेजेस येणारे ऑल इंडिया रँक जो यावर्षी वाढलेला आहे त्याचा काय इफेक्ट होईल व जर नवीन कॉलेजेस आले MBBS असेल BAMS असेल तर याचा फायदा आपल्याला होईल का. जर तुमचा स्कोर कमी असेल तर स्कोर नुसार तुमचं एक पुढचं नियोजन करा. आता आपल्याला ना कॉलेज मिळेल नाही मिळेल हे जेव्हा आपले रजिस्ट्रेशन स्टार्ट होतात स्टेट मेरिट लिस्ट नंबर येतो त्यावेळेस समजेल. आणि एक सेकंड थर्ड राऊंड नंतर जर नवीन कॉलेजेस आले तर स्टेट असेल AIQ असेल यांचा कट ऑफ अजून काढणं जाणं सोपं होतं. तर साधारण कोणत्या कोर्सेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकेल MBBS असेल BAMS असेल BDS BHMS फिजिओथेरपी ह्या कोर्सेसचा कट ऑफ हा थोडाफार तरी वाढेल. आता लास्ट इयरच्या कंपॅरिझनमध्ये असा सध्याला तरी अंदाजा लावला जातोय की 30 ते 40 मार्काने ह्या वर्षी कट ऑफ हा वाढू शकतोय. आता लास्टला जर नवीन कॉलेजेस आले तर कट ऑफ नक्कीच डिक्रीज होईल. आता काही विद्यार्थ्यांच्या शंका असतात की आम्ही MBBSला ॲडमिशन घेऊ त्याबरोबर BAMS पण करायचं आहे 30 ते 40 मार्कांनी तो कट ऑफ वाढू शकतो एक अंदाजे. आता काही विद्यार्थी काय करतात BAMSला सुरुवातीला ॲडमिशन न मिळाल्यामुळे BHMSला ॲडमिशन घेऊन ठेवतात व मग ते स्ट्रे राऊंडसाठी नॉट इलिजिबल होत आहेत. तर आता नवीन कॉलेजेस जर नंतर आले तर नक्कीच कट ऑफमध्ये फरक पडतो. त्यामध्ये नवीन कॉलेजेसची भर पडली तर पूर्णपणे आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे काउन्सिलिंग करताना एकदम व्यवस्थित करा कारण की आता 14 MBBSचे कॉलेजेस येत आहेत 6 ते 7 BMSचे कॉलेजेस येणार आहे व एक साधारण 2 ते 3 BHMSचे कॉलेजेससुद्धा ह्या वर्षी येऊ शकतात. आता पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस व्यवस्थित करा. तुम्ही काय करता चुकी पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये BMS नाही भेटलं मग BHMS घेतलं आणि त्यानंतर तुम्ही स्ट्रे राऊंडसाठी इलिजिबल नाही आहे. स्ट्रे राऊंडसाठी इलिजिबल नाही झाल्यावर काय होतं आहे तुमच्या हातातून BMSला जी कॉलेज तुम्हाला भेटणार असतं नंतर. त्यामुळे एक ॲनालिसिस चांगलं करा कॉलेजेसमध्ये किती सीट्स वॅकंट राहत आहेत त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट किती आहे आपला SML किती आला आहे यानुसार व्यवस्थित स्टेटमध्ये अप्लाय करायचं आहे ऑल इंडिया कोटामधून पण महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं आहे दुसऱ्या राज्यामध्ये अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला MP असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल किंवा पंजाब त्यानंतर गुजरात अशा विविध प्रकारे किंवा विविध राज्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता इथे नसेल होत तर. जर तुम्हाला BAMSच करायचं असेल किंवा मग BAMS तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे परंतु तुम्ही जास्त हायपर होऊ नका कारण की जर हायपर झालं तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर आता लास्ट इयर कसं झालं होतं 300 350 वाल्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडमध्ये BMS नाही भेटलं मग थर्ड राऊंडमध्ये BHMS घेऊन ठेवलं. आता ती थर्ड राऊंडमध्ये त्यांना BHMS भेटलं त्याच्यानंतर स्टेटच्या बाहेर ते इलिजिबल राहिलेले नाही आहेत आणि आपल्याला आउट ऑफ स्टेट असेल टॉप कॉलेजेस आहेत. आता नीट 2024चा रिझल्ट हा अनएक्सपेक्टेड होता म्हणजे असा कोणीही विचार केला नव्हता की एवढा कट ऑफ वाढेल. म्हणजे ज्याचा स्कोर 164 आहे ओपन कॅटेगरीमध्ये तो फक्त क्वालिफाय झाला आहे 718 719 मार्क्स NTA देत आहे ग्रेसवर देत आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लाय केलं आहे कोर्टमध्ये फक्त त्यांना मार्क्स दिले. मग असं तर सर्वांनीच केलं असतं ना यांनी आधी काही क्रायटेरिया सांगितलं नाही. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच कोणते पर्याय आहे बाकीच्या राज्यामध्ये आपण बाहेरच्या राज्यामध्ये जर ॲडमिशन घेत असेल तर कोणत्या कोर्सेसमध्ये घेऊ शकतोय खर्च किती हे नक्कीच पाहू. काही टेन्शन घेऊ नका घाबरू नका कमी मार्क्सवर सुद्धा आपलं ॲडमिशन होईल आणि फक्त आपल्याला एक चांगल्यातले चांगले पर्याय शोधायचे कुठे होईल कसं होईल याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. 100% ॲडमिशन करू. जर काही अडचण असेल तुम्हाला तर 97 30 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा किंवा कॉल करा. तुमची जी शंका असेल तर आमचे टीम मेंबर्स ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करतील. काही काळजी करू नका. डॉक्युमेंट्स वगैरे आत्ता रेडी ठेवा लवकरच आपले रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील. काय अडचण आली तर नक्कीच कळवा व यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा पुढच्या अपडेटसाठी. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.